तुमचं बँक खातं काही कारणांमुळे बंद झालं आहे का? किंवा त्याचं केवायसी अपडेट करण्यासाठी बँकेत जाण्याची चिंता वाटते का? मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आरबीआयने नुकतेच नवे नियम जाहीर केले आहेत, ज्यामुळे बंद पडलेलं बँक खातं पुन्हा सुरू करणं आता खूपच सोपं आणि झटपट होणार आहे. चला मग जाणून घेऊया या नव्या नियमांबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी नील सोनार. तुम्ही पाहतात बोल एमएच. आजच्या डिजिटल युगात बँक खातं हे आपल्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनलं आहे. पण काही वेळा खातं दीर्घकाळ निष्क्रिय राहिलं, केवायसी अपडेट न झालं किंवा इतर कारणांमुळे बँक खातं बंद होतं. यामुळे ग्राहकांना बँकेत जाऊन खूप कागदपत्र जमा करावी लागायची, विशेषतः त्यांच्या होम ब्रांचलाच. पण आता आरबीआयने ह्यासाठी एक क्रांतिकारी पाऊल उचललं आहे. आरबीआयने 12 जून 2025 रोजी जाहीर केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्वांनुसार बंद किंवा निष्क्रिय बँक खातं पुन्हा सुरू करण्यासाठी आता तुम्हाला तुमच्या होम ब्रांचला जाण्याची गरज नाही. तुम्ही कोणत्याही जवळच्या बँक शाखेत बिझनेस करस्पॉन्डन्सच्या माध्यमातून किंवा अगदी व्हिडिओ केवायसीच्या सहाय्याने हे काम पूर्ण करू शकता. यामुळे ग्राहकांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत. आता जाणूया नव्या नियमांचे ठळक मुद्दे. सर्वप्रथम व्हिडिओ केवायसीचा पर्याय. आता तुम्ही घरी बसून व्हिडिओ कॉलद्वारे केवायसी प्रक्रिया पूर्ण करू शकता. यासाठी बँकच्या अधिकृत ऍप किंवा वेबसाईटचा वापर करावा लागेल. मग कोणत्याही शाखेत केवायसी अपडेट. आता केवायसी अपडेट करण्यासाठी तुम्हाला फक्त तुमच्या बँकच्या होम ब्रांचला जावं लागेल असं नाही. देशभरातील बँकच्या कोणत्याही शाखेत ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकते. मग तिसरा म्हणजे बिझनेस करस्पॉन्डन्सची मदत. ग्रामीण भागातील ग्राहकांसाठी बँकेचे बिझनेस करस्पॉन्डंट केवायसी आणि खातं सक्रिय करण्यासाठी मदत करतील. मग विशेष केवायसी कॅम्प. आरबीआयने बँकांना निष्क्रिय खात्यांच्या केवायसी अपडेटसाठी विशेष कॅम्प आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे जास्तीत जास्त ग्राहकांना याचा लाभ घेता येईल. मग कोणतेही दंड आकारले जाणार नाही. निष्क्रिय खात्यांसाठी कोणताही दंड किंवा खातं पुन्हा सक्रिय करण्यासाठी शुल्क आकारलं जाणार नाही. या नव्या नियमांमुळे विशेषतः ग्रामीण भागातील आणि वृद्ध ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्यांना बँकेत वारंवार जाणं शक्य नाही, त्यांच्यासाठी व्हिडिओ केवायसी आणि बिझनेस करस्पॉन्डन्सचा पर्याय वरदान ठरणार आहे. शिवाय बँकच्या कोणत्याही शाखेत केवायसी अपडेट करण्याची सुविधा असल्याने प्रवासाचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचणार आहेत. आता जाणूया यावर बँकांचं काय म्हणणं आहे. बँकांनी या नव्या नियमांचं स्वागत केलं असून ग्राहकांना याबद्दल माहिती देण्यासाठी जागरूकता मोहीम राबवण्यास सुरुवात केली आहे. काही बँकांनी त्यांच्या वेबसाईटवर आणि मोबाईल ऍपवर याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली आहे. आता जाणून घेऊया तज्ञांचे मत. बँकिंग क्षेत्रातील तज्ञांच्या मते आरबीआयचा हा निर्णय ग्राहक केंद्रित आहे आणि बँकिंग प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि सुलभ करेल. यामुळे निष्क्रिय खात्यांची संख्या कमी होईल, बँकिंग व्यवस्थेत अधिक कार्यक्षमता येईल. आरबीआयच्या या नव्या नियमांमुळे बंद पडलेलं बँक खातं पुन्हा सुरू करणं आता कधी नव्हे इतकं सोपं झालं आहे. तुमचं खातं निष्क्रिय किंवा बंद झालं असेल तर लवकरात लवकर तुमच्या बँकशी संपर्क साधा. व्हिडिओ केवायसी, जवळच्या बँक शाखा किंवा बिझनेस करस्पॉन्डन्सच्या माध्यमातून तुमचं खातं पुन्हा सक्रिय करा आणि बँकिंग सुविधांचा लाभ घ्या. ही संधी सोडू नका, कारण आता बँकिंग आहे तुमच्या हातात. तुमचं काय मत या पूर्ण माहितीवर? तुमचे मत आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एमएच आपल्या युट्यूब चॅनलला.